आज कारण म्हणजे पाण्याची आयुक्तांची भेट घेण्याचं कारण होतं की पाण्याची खूप समस्या आहे कल्याणपुरेमध्ये आणि जे आपले बाकी जे विषय आहेत ते विषय मी मांडले आणि त्या विषयावर आयुक्त साहेब बोलले की मी बोलून तुम्हाला सांगणार नंतर, म्हणजे जे घनकचऱ्याचं आहे तसेच काही स्थानिक इथली मुलं आहेत जे ते आता नवीन सुमित म्हणून कंपनी येते त्या कंपनीमध्ये त्यांना परत कामावर घेण्यासाठी ते प्रश्न मी मांडलेले आहेत. तर थोड्या दिवसात त्याचा निर्णय आयुक्त साहेब मला देणार आहे. हो, नक्की केली नाही. इथले जे कोविड काळात जे कामं केलेले आहेत, जे त्यांनी स्वतःची पर्वा न करता त्यांनी आपला कचरा उचललेले आहे, तेव्हा आपण घरात बसून होतो, पण ते लोक आपला कचरा उचलून बाहेर हे करत, तेव्हा ते घाबरले नाही. आणि त्यांचा वारंवार हा पगार नेहमी ते म्हणजे 2-2, 3-3 महिन्याचा पगार देत नव्हते, पण मी जेव्हा फोन करायचे तेव्हा त्यांना पगार मिळायचा. आणि जे आता पण जर आता असं होत असेल की त्यांना या कामावर घेत नाही, तर हा प्रश्न मी नक्की पुढे न्यायचा प्रयत्न करेन. नाही, आयुक्तांची भेट ही थोड्या वेगळ्या विषयांवरती होती. कल्याणपूर्वमध्ये असलेली पाणी टंचाई, काही इतर समस्या होत्या. माननीय सुलभाताई गायकवाड यांच्या माध्यमामधून त्या सगळ्या समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यात पाणी टंचाईचा मोठा विषय होता. त्याचबरोबर खडेगुळवलीमध्ये जे आता डम्पिंगचं म्हणजे कचऱ्याची जी काही विल्हेवाट लावण्यासाठी त्या ठिकाणी शिफ्टिंगचं एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी होतं, त्या संदर्भातला विषय होता आणि इतरही अनेक विषय होते. या सगळ्या विषयांमध्ये चर्चा होत असताना सुमित कंपनी म्हणून जे आता नवीन कचरा उचलण्यासाठी घनकचऱ्याच्या विषयासाठी आता त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे, त्यामध्ये स्थानिक जी मुलं आत्ताच आमदार मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे ज्या मुलांनी कोविडच्या काळापासून आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला सर्वांना सेवा दिली, असे त्या स्थानिक मुलांना त्या ठिकाणी डावलण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो आहे. त्या मुलांना जवळपास 200-250 ही मुलं आहेत आणि त्यांनासुद्धा नोकरीमध्ये त्यांना कायम ठेवावं आणि सुमित कंपनीच्या माध्यमातून त्यांचा रोजगार हिरावून घेतला जाऊ नये यासाठी सुद्धा चर्चा झाली.